आजचा जो नवीन पॉइंट आहे तो कोणता आहे, सिंपल पेंडुलम. ह्या पॉइंट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे सिंपल पेंडुलम साठी. पण त्या अगोदर आपल्याला काय माहित पाहिजे, सिंपल पेंडुलम कशाला म्हणायचं आहे. तर एक डायग्राम काढतो या ठिकाणी सिंपल पेंडुलम साठी. असं कन्सिडर करा, इथं काय तुमचा एक रिजिड सपोर्ट आहे, हा काय तुमचा रिजिड सपोर्ट, आणि ह्या रिजिड सपोर्टला आपण काय करू, एक पेंडुलम सस्पेंड करू. हा काय तुमचा एक पेंडुलम. मग ह्या ठिकाणी बघा, मला सांगायचं काय, हा जो काही बॉब मी घेतोय हा हेवी पार्टिकल कन्सिडर करा. म्हणजे ह्या बॉबचं काय असेल, मास हे जास्त असेल, हेवी असेल. इन प्रॅक्टिकल ते आपल्याला लाईट घ्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. फक्त प्रॅक्टिकली ह्या बॉबचं वेट आपल्याला कसं घ्यावं लागतं, लाईट घ्यावं लागतं. मग ही जी काही स्प्रिंग असणार आहे बघा, ही जी काही स्प्रिंग असेल, ह्या स्प्रिंगचं वेटलेस असेल, त्याचं मासलेस असेल. त्याचबरोबर ही तुमची इनएक्सटेन्सिबल असेल, आणि ही कशी असेल, ही जी स्प्रिंग असेल ही फ्लेक्झिबल असेल. म्हणजे ही पूर्ण अरेंजमेंट आपण कशाला अटॅच करतोय, या रिजिड सपोर्टला सस्पेंड करतोय, आणि यालाच आपण काय म्हणतोय, सिंपल पेंडुलम म्हणतोय. म्हणजे बघा, मला सांगायचं काय, एक रिजिड सपोर्ट घेतला, त्या रिजिड सपोर्टला आपण काय केले, एक स्ट्रिंग आणि एक हेवी पार्टिकल, म्हणजे हा काय आहे तुमचा बॉब कन्सिडर करा. हे दोन्ही पण आपण काय केले, याला सस्पेंड केले. ही स्प्रिंग कशी तुमची मासलेस आहे, इनएक्सटेन्सिबल आहे, त्याचबरोबर कशी होती, फ्लेक्झिबल आहे. म्हणजे ही जी काही अरेंजमेंट आली आहे, या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय, सिंपल पेंडुलम. मग हा पेंडुलम ऍट पॉइंट ए वरती, हा पेंडुलम कुठे तुमचा ऍट पॉइंट ए वरती आहे. मग ह्या ठिकाणी या पेंडुलमची जी पोझिशन असेल ती कुठे आहे, हो मेन पोझिशनला आहे. हा पेंडुलम कुठे तुमचा मेन पोझिशनला आहे. जर हा पेंडुलम मेन पोझिशनला असेल तर याच्यावरती जो नेट फोर्स असेल हा किती असेल, हो 0 असेल. याच्यावरती नेट फोर्स किती असेल, 0 असेल. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. कोणासाठी, या सिंपल पेंडुलम साठी. मग तुम्ही ह्या पेंडुलमला काय करा, त्याच्या मेन पोझिशन पासून थोड्या डिस्टन्सनी काय करा, डिस्प्लेस करा. पण डिस्प्लेस केल्यानंतर बघा काय होतंय, मग हा पेंडुलम मी काय केला, थोड्या प्रमाणामध्ये डिस्प्लेस केलाय. मग किती डिस्टन्सने डिस्प्लेस केला, असं कन्सिडर करा की हे जे काही डिस्प्लेसमेंट आहे हे किती, त्याचं x हे डिस्प्लेसमेंट आहे. मग या ठिकाणी बघा या ठिकाणी हा पेंडुलम तुम्ही काय करा, थोड्या प्रमाणामध्ये थोड्या डिस्प्लेसमेंटनी डिस्प्लेस केला. जेव्हा हा मेन पोझिशनला होता तेव्हा त्याच्यावरती नेट फोर्स किती होता, 0 होता. आता तो काय केलाय, तुम्ही मेन पोझिशन पासून डिस्प्लेस केलाय. असं कन्सिडर करा एक्सट्रीम पोझिशन पर्यंत आहे, ऍट डिस्प्लेसमेंट x ने. मग हा जो काही पेंडुलम असेल, आता हा काय करेल, त्याच्या मेन पोझिशनकडे येण्याचा प्रयत्न करेल. हा पेंडुलम काय करेल, त्याच्या मेन पोझिशनकडे येण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ह्या पेंडुलम वरती फोर्सेस ऍक्ट होतात. या पेंडुलम वरती काय ऍक्ट होतात, ते फोर्सेस ऍक्ट होतात. पहिला जो फोर्स असेल हा कसा असेल, हो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये कोणता फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स कसा असेल तुमचा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg, आणि एक along the string, म्हणजेच काय हो, त्याच्या टुवर्ड्स द सपोर्टच्या डायरेक्शन मध्ये टेन्शन इन द स्ट्रिंग, म्हणजे टेन्शन काय होईल, त्या स्ट्रिंग वरती ऍक्ट होईल. असे दोन प्रकारचे फोर्स, एक कसं आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, आणि एक कसं आहे टुवर्ड्स द सपोर्ट. मग हे दोन फोर्सेस ऍक्ट झाल्यानंतर हा जो काही तुमचा mg आहे, म्हणजे काय हो वेट, म्हणजेच काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याचे पुन्हा काय पडतात, दोन कंपोनेंट. मग आपल्याला ह्या mg चे काय करायचे, दोन कंपोनेंट रिझॉल्व करायचे. आपल्याला काय करायचे, या ठिकाणी mg चे दोन कंपोनेंट रिझॉल्व करायचे. मग दोन कंपोनेंट कसे रिझॉल्व करायचे, ते दोन्ही कंपोनेंट त्या ठिकाणी एकमेकांना कसे असतील, परपेंडिक्युलर मध्ये असतील. एकमेकांना कसे असतील, परपेंडिक्युलर. मग एक कंपोनेंट कसा घेऊया, along the string घेऊया. एक कंपोनेंट कसा घेऊया, along the string. आणि एक कंपोनेंट कसा असेल, टुवर्ड्स द मेन पोझिशन. म्हणजे हे दोन्ही पण एकमेकांना कसे असतील, परपेंडिक्युलर मध्ये असतील. हे दोन्ही पण कसे असतील, परपेंडिक्युलर मध्ये. बघा मी या मेन पोझिशन पासून हा पेंडुलम काय केलाय, डिस्प्लेस केलाय. मग या ठिकाणचा जो काही अँगल असेल हा किती असेल तुमचा
थीटा असेल, या ठिकाणचा जो काही अँगल असेल तो हा किती असेल, थीटा असेल. म्हणजे या ठिकाणचा पण अँगल किती असेल तुमचा, थीटा असेल. मग ज्याच्यासोबत अँगल तयार झाला तो काय असेल तुमचा, कॉस थीटा. म्हणजे या हा जो काही कॉम्पोनंट आहे या कॉम्पोनंटचं काय येईल, mg cos थीटा. आणि मग इथं काय येईल मग, cos थीटा झाल्यानंतर इथे येईल तुमचं mg sin थीटा. मग बघा मला सांगायचं काय, हा काय मिळाला तुम्हाला, mg cos थीटा. हा mg cos थीटा काय करतोय, या ठिकाणी टेन्शन इन द स्प्रिंग जे आहे त्या टेन्शन इन द स्प्रिंगला बॅलन्स करतोय. आणि मग हा जो काही असेल mg sin थीटा, हा mg sin थीटाची डायरेक्शन कुठे आहे हो, टुवर्ड्स द मीन पोझिशन आहे. कुठे आहे, टुवर्ड्स द मीन पोझिशन कडे. जर हा टुवर्ड्स द मीन पोझिशन कडे असेल म्हणजे या ठिकाणी तो जो काही फोर्स ऍक्ट होतोय त्या फोर्सला आपण काय म्हणतोय हो, रेस्टोरिंग फोर्स म्हणतोय. म्हणजे हा जो काही फोर्स आहे हा फोर्स कोणता आहे तुमचा, रेस्टोरिंग फोर्स आहे. हा mg sin थीटा काय करतोय, या बॉबला त्याच्या मीन पोझिशन कडे घेऊन जाण्याचं काम करतोय. म्हणून हा जो mg sin थीटा असेल हा तुमचा कोणता असेल, रेस्टोरिंग फोर्स. आणि हे जे काही डिस्प्लेसमेंट असेल या डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट हा काय असेल तुमचा, रेस्टोरिंग फोर्स असेल. म्हणजे या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस होत असेल तर रेस्टोरिंग फोर्स त्याच्या अपोजिट असेल. आणि आपल्याला माहिती आहे लिनियर एसएचए मध्ये रेस्टोरिंग फोर्स ऑलवेज टुवर्ड्स द मीन पोझिशन. मग हा मीन पोझिशन मध्ये येऊन इथं स्टॉप होईल का, नाही. तो कुठे जाईल, त्याच्या निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला इथे जाईल. कुठे जाईल, या ठिकाणी. इथं गेल्यानंतर तो पुन्हा इथे येईल का, इथं आल्यानंतर तो पुन्हा इकडे जाणार आहे. म्हणजे तो काय करतोय, लिनियर एसएचएम करतोय. काय करतोय, लिनियर एसएचएम. आणि याच्यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टाइम पिरियड. बघा मी पुन्हा सांगतो थोडक्यात काय ते. एक रिजिड सपोर्ट घेतला, या रिजिड सपोर्टला आपण या स्प्रिंगच्या साइडने इथे काय घेतला, एक बॉब घेतला, हे सस्पेंड केले. सस्पेंड केल्यानंतर मीन पोझिशन ए, या मीन पोझिशनला नेट फोर्स किती तुमचा 0 आहे असं कन्सिडर करा. मग मीन पोझिशन नेट फोर्स किती तुमचा 0 इज इक्वल टू 0 घेतला. मग ह्या ठिकाणी काय केलं आपण, मीन पोझिशन पासून त्याच्या थोड्या प्रमाणामध्ये डिस्प्लेस केलं. मग ह्या ठिकाणी याला आपण काय कन्सिडर करूया, पी पॉइंट कन्सिडर करूया. डिस्प्लेस केल्यानंतर ह्या बॉबवरती काय झाले, दोन प्रकारचे फोर्सेस ऍक्ट झाले. पहिला फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा कोणता आहे, टेन्शन इन द स्प्रिंग. ह्या वेट mg चे पुन्हा दोन कॉम्पोनंट काय केले मी, रिझॉल्व केले. ह्या वेट mg चे दोन कॉम्पोनंट रिझॉल्व केले. पहिला कॉम्पोनंट काय मिळाला, अराउंड द स्प्रिंग mg cos थीटा आणि टुवर्ड्स द मीन पोझिशन mg sin थीटा. या रिजिड सपोर्ट पासून तर ह्या बॉब पर्यंत, या रिजिड सपोर्ट पासून तर ह्या बॉब पर्यंत या स्प्रिंगची काय सांगितली आपण, लेंथ सांगितली. किती सांगितली हो, कॅपिटल L एवढी लेंथ सांगितली. किती सांगितली, कॅपिटल L एवढी लेंथ सांगितली. आणि हा जो काही बॉब कन्सिडर केला, ह्या बॉबची रेडियस आपण कन्सिडर करा स्मॉल r. मग आता ह्या पॉइंट मध्ये आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. मग ह्या ठिकाणी mg cos थीटा ह्या टेन्शन इन द स्प्रिंगला काय करतोय, बॅलन्स करतोय. mg sin थीटा काय म्हणून काम करतोय, हा रेस्टोरिंग फोर्स म्हणून काम करतोय. मग इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला, we know that restoring force F is equal to काय म्हणतोय, रेस्टोरिंग फोर्स इथे आहे mg sin थीटा, पण डिस्प्लेसमेंट आणि रेस्टोरिंग फोर्स या दोघांच्या पण डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजेच काय येईल इथे मायनस mg sin थीटा ही व्हॅल्यू मिळते रेस्टोरिंग फोर्स साठी. मग या ठिकाणी बघा हा जो काही अँगल तयार झालाय हा अँगल कसा असतो, व्हेरी स्मॉल असतो. थीटा इज स्मॉल. जर थीटा स्मॉल असेल तर वी कॅन राइट sin थीटा इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा. आणि देअरफॉर मग काय लिहिता आपल्याला, देअरफॉर मध्ये रेस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू sin थीटा ऐवजी फक्त काय करा, थीटा सबस्टिट्यूट करा, मायनस mg थीटा. आता काय करायचंय तुम्हाला, या थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता काय फाइंड आउट करायची, थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची फ्रॉम फिगर वरून थीटाची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली. असं कन्सिडर करा x अपॉन कॅपिटल L.
x काय होते त्याचं या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट आहे, या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट, आणि l काय या स्ट्रिंगची लेंथ आहे, म्हणजे समोरची बाजू छेद करणं. म्हणजेच काय हो, अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्युअस. अशा पद्धतीने काय केलं, फॉर्म फिगर करून आपण थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली. x अपॉन l ही व्हॅल्यू काय करा या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा, म्हणजे तुम्हाला रेस्टोरिंग फोर्स काय मिळेल तुमचा. देयरफॉर F is equal to minus mg into x upon l. इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा हा तुम्हाला फोर्स मिळाला F is equal to minus mg x upon l. मग या ठिकाणी बघा mgl काय mg आणि l हे कशी हो कॉन्स्टंट आहे, हे कसे तुमचे कॉन्स्टंट आहे. जर हे कॉन्स्टंट असतील तर तुमचा रेस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस x. रेस्टोरिंग फोर्स काय सांगितला, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस x. म्हणजे रेस्टोरिंग फोर्स आणि तुमचा डिस्प्लेसमेंट या दोघांच्या पण डायरेक्शन कशा आहेत तुमच्या अपोजिट आहे, म्हणून इथं साइड कोणता आलं मायनस आलं. परंतु आपलं एम काय, आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड. मग आता असं कन्सिडर करा की तुमचा हा जो काही कर्व आहे हा काय करतोय, एसएचएम करतोय. मग एसएचएम करत असेल तर आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. टू फाइंड टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम मग आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला काय टाइम पिरियड साठी t इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. t इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. बट ओमेगा इज इक्वल टू काय सांगता येईल, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. या भाषेमध्ये राईट करून घेऊया. देयरफॉर t इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट a अपॉन x. म्हणजे काय हो, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग आता तुम्हाला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कोणती व्हॅल्यू, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग ती कशी फाइंड आउट करायची ते लक्षात घ्या. अतिशय सिंपल आहे. काय करा, युजिंग इक्वेशन 1 इक्वेशन 1 यूज करा. इक्वेशन 1 काय आलं आपलं, F इज इक्वल टू मायनस mg x अपॉन l. ही इक्वेशन मिळालेलं आहे. परंतु फोर्स म्हणजे काय हो तुमचा, तुमच्याकडे फोर्स माहिती इन लिनियर एसएचएम मध्ये मास इनटू ऍक्सेलरेशन. त्या ठिकाणी m ची व्हॅल्यू काय टाका, मास इनटू ऍक्सेलरेशन टाका. देन वी गेट केल्यानंतर काय मिळालं तुम्हाला, देयरफॉर ma is equal to minus mgx upon l. mn कॅन्सल. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, a upon x म्हणजे ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचंय. इथे हा तुमचा x आहे. हा x काय करा इकडे घेऊन या, म्हणजे काय मिळेल तुम्हाला ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. mn गेट कॅन्सल. देयरफॉर a upon x is equal to minus g upon l. हेच इक्वेशन काय करा, इन मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये राईट करा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, a upon x is equal to g upon l in bracket in magnitude. म्हणजे a upon x ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, g upon l. ही व्हॅल्यू काय करा, या आलेल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. असं कन्सिडर करा इक्वेशन नंबर 2. substitute किंवा put in equation 2. put in equation number 2. ही व्हॅल्यू काय करा इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, therefore t is equal to 2 pi square root काय मिळाली, a upon x ची व्हॅल्यू g upon l. काय मिळाली, g upon l. आणि हेच सिम्प्लिफाय करा थोडंसं, म्हणजे मॉडिफिकेशन करून राईट करा. t is equal to 2 pi into square root l upon g.
म्हणजे हे जे काही इक्वेशन मिळतंय हे तुम्हाला टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचं मिळतंय. हे जे काही इक्वेशन मिळालं हे कोणाचं मिळालं? टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम साठी इक्वेशन मिळालंय. हे सगळ्यात महत्त्वाचं इक्वेशन आहे ऑफ सिंपल पेंडुलम साठी. सिंपल पेंडुलम साठी टाइम पिरियड किती मिळाला? 2π√L/G मिळाला. त्यानंतर हेच इक्वेशन काय करायचंय तुम्हाला? फ्रिक्वेन्सी साठी राईट करायचंय. हेच इक्वेशन काय करायचंय तुम्हाला? फ्रिक्वेन्सी साठी राईट करायचंय. मग फ्रिक्वेन्सी साठी इक्वेशन काय राईट करायचं ते लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय? काय आहे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला? फ्रिक्वेन्सी n ने डिनोट करतो. द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजेच काय हो? n = 1/t. मग हेच इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला? therefore n = 1/2π × G/L. हे जे काही इक्वेशन मिळालं हे कोणासाठी मिळालं? हे फ्रिक्वेन्सी साठी मिळालं ऑफ सिंपल पेंडुलम. टाइम पिरियडचं काय मिळालं? 2π/L/G ऑफ सिंपल पेंडुलम. या सिंपल पेंडुलमचे लॉज सांगायचे आपल्याला. या सिंपल पेंडुलमचे काय सांगायचे? लॉज सांगायचे. मग या सिंपल पेंडुलमचे लॉज कसे सांगायचे? मग हे इक्वेशन कन्सिडर करायचे तुम्हाला. हे जे आलेले इक्वेशन आहे त्याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणूया. हे जे काय आलेलं इक्वेशन आहे या इक्वेशन 3 वरून तुम्हाला काय सांगायचे? त्याचे लॉज सांगायचे. मग पहिला लॉ काय सांगायचा आहे ते लक्षात घ्या. इथे बघा हा 3 म्हणजे काय हो? तुमचा टाइम पिरियड. कोणासाठी आहे? सिंपल पेंडुलम साठी. मग हा जो टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय सांगता येईल? टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. त्यानंतर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम is inversely proportional to square root of acceleration due to gravity. अजून काय सांगता येईल? याच्यामध्ये ऑर्डर क्वांटिटी आहेच का? मास आहे का? एम्प्लिट्यूड आहे का? नाही. म्हणजे काय हो? टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम does not depends on mass. त्यानंतर अजून काय सांगता येईल? टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम does not depends on amplitude. म्हणजे हे 4 लॉज आहे. हे कधी कधी पेपरवर तुम्हाला विचारले जातात. मोस्टली हे 2 लक्षात ठेवा. हे 2 काय सांगितलंय? टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. आणि हे काय सांगितलं? टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. टाइम पिरियड सिंपल पेंडुलमचा मास आणि एम्प्लिट्यूड वरती डिपेंड नाहीये. मग ह्या ठिकाणी बघा एक पुढची कन्सेप्ट आहे. त्या पुढच्या कन्सेप्ट मध्ये त्यांनी काय सांगितलंय? सेकंड पेंडुलम. काय सांगितलंय त्यांनी? सेकंड पेंडुलम. मग ह्या सेकंड पेंडुलम म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे. त्याच्या नावातच आहे. मग तो जो काही सिंपल पेंडुलम कन्सिडर करतोय आपण, तो जो काही टाइम पिरियड कन्सिडर करणार आहे आपण त्याच्यासाठी, त्यांनी काय सांगितलं? सेकंड पेंडुलम म्हणजे किती टाइम पिरियड असेल त्या ठिकाणचा? 2 सेकंड असेल. त्या ठिकाणचा टाइम पिरियड किती असेल तुमचा? 2 सेकंड असेल. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? सेकंड पेंडुलम म्हणणार. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? सेकंड पेंडुलम म्हणणार आहे. मग या ठिकाणी टाइम पिरियडचे इक्वेशन मिळालं. टाइम पिरियडचे इक्वेशन काय? t = 2π/L/G. मग सेकंड पेंडुलम साठी जर राईट करायचं ठरलं तर टाइम पिरियड त्यांनी किती सांगितला? 2 सेकंड. फक्त t ऐवजी काय करा? तिथे 2 सबस्टिट्यूट करा. म्हणजे इक्वेशन काय मिळेल तुम्हाला? 2 = 2π/L/G. हे मिळालं तुम्हाला सेकंड पेंडुलम साठी त्याचं इक्वेशन. 2 = 2π/L/G. कधी कधी क्वेश्चन असा पण विचारलं टू फाइंड द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. टू फाइंड द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. मग सेकंड पेंडुलमची तुम्हाला काय करायची आहे? लेंथ फाइंड आउट करायची. मग ती लेंथ कशी फाइंड आउट करायची? या ठिकाणी हा L दिला आहे. मग आलेल्या इक्वेशनला काय करा? स्क्वेअर करून घ्या. टू फाइंड सेकंड लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलमची तुम्हाला काय करायची? लेंथ फाइंड आउट करायची.
आलेले इक्वेशन असेल तर कसं कन्सिडर करा, स्क्वेअर करून घेऊया. मग स्क्वेअर केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला 4 पाय स्क्वेअर आणि L अपॉन G. 4 गेट कॅन्सल आणि L फाइंड आउट करायचा म्हणजे हा G याला काय होईल मल्टिप्लाय आणि हा पाय स्क्वेअर काय येईल डिवाइड ला येईल. म्हणजे सेकंड पेंडुलम साठी लेंथ किती मिळेल तुमची L G अपॉन पाय स्क्वेअर. ही मिळाली तुम्हाला सेकंड पेंडुलमची लेंथ मिळाली. याच पद्धतीने तुम्ही तुमच्या सिंपल पेंडुलमची सुद्धा लेंथ फाइंड आउट करू शकता. फक्त काय करा याला स्क्वेअर करून घ्या म्हणजे काय मिळेल T स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर L अपॉन G. L फाइंड आउट करायचा आहे, G याला काय करा मल्टिप्लाय करा म्हणजे काय येईल GT स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर इज इक्वल टू L. ही काय मिळेल तुम्हाला सिंपल पेंडुलमची लेंथ मिळेल. ही जी लेंथ मिळाली ती कोणाची मिळाली सेकंड पेंडुलमची मिळाली. सेकंड पेंडुलम म्हणजे काय तुम्हाला फक्त त्याचा टाइम पिरियड किती कन्सिडर करायचा आहे 2 सेकंड टाइम पिरियड कन्सिडर करायचा आहे. पण मोस्टली ह्या सिंपल पेंडुलम मध्ये तुम्हाला टाइम पिरियड फाइंड आउट करायला विचारतात आणि त्याचे लॉज काय आहेत ते एक्सप्लेन करायला विचारतात. कधी कधी फक्त सेकंड पेंडुलमची फक्त डेफिनेशन सुद्धा विचारली जाते. तर हा पॉइंट एक्झामच्या दृष्टिकोनातून तरी महत्त्वाचा आहे. लॉ क्वेश्चन साठी व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. ओके.